तो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. एक मिनिट. हा हे ओपन करून द्या आणि एक कापसाला लावा. काय ना माणूस जरा मोडका आहे. सो आय नीड युअर हेल्प. सौरभ माहितीये तू डॉक्टर आहेस. नाही सौरभ मग काय थोडस झोमतंय. झोमते त्याच्यावरही माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. सौरभ चावटपणा नकोय हा. काय राव तुम्ही पण एवढी मदत करतोय आणि तुमचे भलते चलते विचार. तसं काही नाही. सौरभ डोळे नीट. सौरभ क्लोज युअर आईज. अजिबात उघडायचं नाही ना. बरं वाटलं. थोडं आता होता की नाही रामबाण उपाय. थँक्स. नुसतं थँक्सनी चालणार नाही. फीज लागतात त्याच्यासाठी. किती? काय यार कदरच नाही लोकांना. पैशात तोलू नका ना. भावना नको समजू. भावना. हा सौरभ अरे आपण ना एका मस्त डेटवर जाऊया. सौरभ अरे इथे परिस्थिती काय आहे तू काय. कम ऑन यार. आता पोलिसांनी सगळी परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये घेतली. हा सई मॅम हॉस्पिटलकडे बघतायत आणि राहिला प्रश्न तुझ्या नातेवाईकांच्या परवानगीचा. ती मी ऑलरेडी घेतली आणि नवऱ्याची परवानगी घ्यायला नवरा इथेच आहे. तो स्वतःच म्हणतोय डेटवर चल. सो रिलॅक्स. मला एक फॅन्टॅस्टिक स्पॉट माहितीये. प्लीज. सौरभ नाही म्हणायचं नाही. सौरभ. नाही म्हणायचं नाही. सौरभ. नो. चला चला चल. हो हो आम्ही तासाभरात निघतोच. पोचू आम्ही वेळेत पोचू. अगं सीमा राधा येईल ना वेळेवर. हो हो येईल ना. आम्हाला पुण्याला जायचंय ग. अगं काळजी नको करूस. आता सौरभ घेऊन येईल बघ तिला. ठीक आहे ना पोहे घे. अगं पण हे काय सीमा 2च प्लेट आणि तू नाही खाणार. मी घेते ग. राधा आणि सौरभ बरोबर घेईन. मी सगळी तयारी करून ठेवली होती. म्हटलं तुम्ही आलात की गरम गरम पोहे करीन. हे पाणी राहिलं. थांबा मी पाणी आणते. अगं ए नाही मी आले लगेच चालेल. किती लगबग करते ही. तिथेच ओट्यावरच राहिला. हे पोहे चांगले झालेत ना. हो आता बसशील जरा बसते शांतपणे. बसते. हे पण चहा ठेवू का त्या आधी पटकन. तर मी चहा घेते. बस आता इथे. अगं आपण जरा बोलूया गप्पा मारूया. बस तू इथे शांतपणे. काय ग अशी काय असतेस. काही नाही ग. तू इतकी संसारात गुरफटलीस ना हे बघून मला हसायला आलं.
ए पण सीमा, तू तुझा लेक्चररचा जॉब का सोडलास ग? खरं तर सीमा, आपल्या सगळ्या मैत्रिणींमध्ये तू सगळ्यात ब्राईट स्टुडंट होती. तुझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या ग सगळ्यांच्या. तशा आम्ही सगळ्या ओकेच होतो. पण असं असून सुद्धा आम्ही सगळ्या जणी आज कुठल्या तरी चांगल्या पोझिशनला आहोत. आणि तू मात्र संसार संसार करत बसलीस. पण तुला चैन कसं पडतं ग घरी राहून? अगं घरी काही कामं नसतात असं नाहीये. तसं नाही ग सीमा. अगं आम्ही पण तर आता संसार सांभाळूनच सगळं काम करतो ना. ताण येतो नाही अशातला भाग नाहीये. पण घरातल्यांचं कॉपरेशन असलं ना की जमतं सगळं. तू मात्र सोडूनच दिलंस सगळं. हे बघ, कसं आहे, सगळे संसार जरी सारखे दिसले ना तरी प्रत्येकाची सुख दुःख व्याप हे खूप वेगवेगळं असतं. म्हणजे आता आमच्याकडे बघ ना, सासूबाई अंथरुणावर खेळलेल्या होत्या, मार्कंड साऊथ आफ्रिकेला. आमच्या केदारचं मेडिकल चालू होतं, सौरभ खूप लहान होता, आणि रंजू तिचं प्रेम प्रकरण चालू. या सगळ्यामध्ये या घरामध्ये एखाद्या कर्त्या बाईनी असणं खूप गरजेचं होतं. म्हणूनच मी तो जॉब सोडला आणि हा जॉब घेतला. पण खरं सांगू सीमा, अगं हा थँकलेस जॉब आहे. कितीही केलं ना घरातलं तरी घरातल्यांची तक्रार मात्र असतेच. अगं सीमा, तू राधाला फोन लाव ना. अगं आम्हाला पुण्याला जायला उशीर होतोय. हो, ते येणार आहे का? नाहीतर मग आम्ही निघतो. नाही नाही, मी लावते, तिला फोन लावते. काय ग, काय झालं? काय नाही, राधाचा फोन रिचेबल नाही आणि सौरभ गेलाय त्याचाही काहीच पत्ता नाही. सीमा, राधा गायनाक आहे ना? हो का ग? अगं मग तिला काहीतरी इमर्जन्सी आली असेल. इमर्जन्सी वरून आठवलं, माझ्या डिलेव्हरीच्या वेळेस मी माझ्या गायनेकचे हात इतके घट्ट धरलेले ना की शेवटी माझ्या गायनेकला सांगावं लागलं, अहो माझे हात सोडा, नाही तर मी डिलेव्हरी कशी करणार. तुला सांगू, गायनाक म्हणजे देव असतो, देव. हो खरंय. माझ्या मुलीची डिलिव्हरी तर 7व्या महिन्यातच झाली. सीमा, आम्ही निघतो. अशा काय तुम्ही निघालात? थांबा ना, आम्हाला पुण्याला जायचंय. तुझी राधा काय अजून पोचली नाहीये. आम्ही निघतो ना सीमा. नाही, असं नाही करायचं. एक तर किती दिवसांनी भेटलोय आपण, आणि येईल ना राधा, इतक्यात येईलच. असं करा ना, चला मी तुम्हाला माझं घर दाखवते. या ना. अगं ये. पण सीमा, ये ग, काय एवढं, ये ये. अजून या राधाचा पत्ता नाही. तरी सांगितलं होतं लवकर ये म्हणून. बरं सौरभ गेलाय, तोही तिथेच राहिलाय. त्याचाही फोन लागत नाही, फोन करण्याची पद्धत नाही. येऊ देत आता दोघांना. सीमा, सीमा. काय ग? अगं आता मात्र आम्ही निघतो. अगं पुण्याला जायचंय, उशीर होईल आम्हाला पोचायला. नाही ठीक आहे. खरं राधा तुम्हाला भेटली असती तर मला खूप आवडलं असतं. पण तू म्हणालीस तसं बहुतेक तिला एखादी इमर्जन्सी आली असेल. तू आता असं कर, तू राधा सौरभला घेऊनच पुण्याला ये. येईन, नक्की येईन. हो चल निघूया. बाय बाय.
चल सीमा येते. ओके, हं? चल बाय. प्रत्येकाला आपलं विश्व आहे इथे. मीच फक्त एकटी, ना इथली ना तिथली. ये सौरभ बाहेर ये. चल एक मिनिट. चल 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 चल. सौरभ थांब ना. कुठे आलोय आपण? हा सौरभ हा कुठला स्पॉट आहे? हा स्पॉट कुठला आहे? हा कुठला स्पॉट आहे? आहू 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 सौरभ मला ऑकवर्ड वाटतं इथे. ऑकवर्ड काय वाटायचंय? याच्याशिवाय एंट्री मिळत नाही इथे. पंजाबी ढाबा आहे हा. कधी गेली नसशील ना? गंमत करतो. ये लवकर ये. सौरभ बर बस बर एक मिनिट. तू आता म्हणशील की इथे काय बसायचं, हे काय जेवायची जागा आहे? तर हो, आपल्याकडे झोपायला वापरतात, इथे जेवायलाही वापर. काढा चपला काढायच्या आणि मांडी घालून बसायचं. सौरभ इथे जेवायचंय का आपण? हो ऑब्विसली. म्हणजे नाही सौरभ बघ, इथेच ना गॅस्ट्रो, फूड पॉयझनिंग, हेपेटायटिस बी अशाच ठिकाणी खाल्ल्यामुळे होतं. ते इथे नको. एक मिनिट बस बस बस. हे सगळीकडे होतं, इथे होत नाही. काय ना, इथे तंदूर मधलं गरम गरम जेवण असतं. इतकं हॉट असतं ना, ते तंदूर इतकं हॉट असतं की जंतू काय बिशादे जवळ येतील. सो चिल, रिलॅक्स अँड ईट युअर फूड. पापाजी सेंड छोटे पापाजी. अरे साहब क्या खिलाओ? अपना हमेशा वाला ऑर्डर. क्या बात है छोटे पापाजी, क्या बात है. एक्झॅक्टली. असं करा, एक 10-12 रोटी, थोडा पनीर टिक्का, एक पनीर बटर मसाला, एक वेज मुगलाई लाना और थोड़ा दाल मखनी और रायता. एक मिनिट सौरभ, एक मिनिट. आपण दोघंच होत जेवायला? नाही, मला वाटलं हे फक्त तू खाणार. माझी ऑर्डर वेगळी असते. ओके. और बाद में ना ठंडा मलाई वाला लस्सी लेके आना. ओके थैंक यू. अभी फटा खिलाता हूँ. यस. अपन पहले कुछ शोरबा. शोरबा नारबा. सौरभ बघ, हे सगळं खरंच हायजिनिक नाहीये. की अरे तिथे अनहायजेनिक असतं का भाई? नाही ना? नाही काय? काय? बघ, अरे कुठे कुक करतात, कुठलं तेल वापरतात, कुठली भांडी असतात, काही माहिती नाहीये रे. ओके रिलॅक्स ना. कसं आहे ना, आपल्याला काय करायचंय? छान टेस्टी फूड असतं, उत्तम वास येतो, आपण गप गुमान खायचं. ती मोकळी छान हवा आहे. काय तो रस्ता आहा, आजूबाजूचे ट्रक ड्रायव्हर्स बघ, 12-12 तास रिस्की ड्रायव्हिंग करतात, असं चेपतात ना, काही होत नाही. फॉर अ चेंज तू पण 12-12 तास लोकांच्या चिंध्या करायचं, तुला काय होणार आहे? आणि झालो तर औषधही तूच देणार ना. तो रिलॅक्स, एन्जॉय द फूड. बिलीव मी, भारी असतं एकदम लाइट फूड, भुना हुआ. खाके देखो, उंगलियां चाटते रह जाओगे. सौरभ काय खमंग वास येतोय रे. एक्झॅक्टली, कारण आपली ऑर्डर इज ऑन द वे. या वाह. क्या बात है. कसं आहे? झकास. बाकीचं घेऊ द्या. आज बघ, आज बघ. छान आहे. हा ना, मी आहे ना, गरमागरम रोट्या. फॅन्टॅस्टिक. वाडा 3-4 तिकडे, 5-6 इकडे. वाव. सौरभ ऐक ना, हा असं कधी खाल्लं नाहीये. म्हणा बिलीव इन युअर पिल्लू, आणि आज थोडस खाऊन बघ. हा डोळे मीठ. सौरभ डोळे बंद कर, खाऊन बघ. बघ खाऊन बघ, नाही आवडलं तर सोडून दे. खायचा रडायचं नाही सगळ्या. आता खरं सांगायचं कसं आहे, मस्त आहे ना? मग तूट पडो यार, एवढं खाणं वाट बघतंय. हाण.
झालं? काय झालं सौरभ? जेवण किती टेस्टी तुझ्या नाकावर न कळत आहे. नाकांना पाणी येतं तुझ्या. अरे खूप तिखट आहे सौरभ. क्या हुआ सर, कुछ हुआ क्या? कुछ नहीं, मैडम को थोड़ा तीखा लगा लेकिन आप लस्सी ले आए. फैंटास्टिक, थैंक यू. क्या यार अख्खी मारायच्या डायरेक्ट. हाँ. ई सौरभ. वाह. सौरभ, मी असं फूड कधीच एन्जॉय केलं नव्हतं. पहिल्यांदा खाल्लं, खूप मजा आली. गुड. आवडलं नक्की. मग आता आपण इथे सारखं येऊया. ओके. डन. आणि घरच्यांना पण घेऊन ये. नक्की चालेल. हा पण ना आता पण सगळ्यांसाठी पार्सल घेऊन जाऊ ना. अरे सौरभ, पण घरी केलं असेल ना? ठीक आहे ना यार, एक दिवस मॅनेज करतील आणि सीमा वहिनी तर फुकट जाऊच देणार नाही. आणि एवढं प्रेमाने सरप्राईज आणलंय यार. कमान भन्नाट घेऊन जाऊ. ओके छोटे बाबाजी, पार्सल ऑर्डर लेके जाओ और आते हुए बिल लेके आओ. हाँ. अरे पार्सल आलं. गुड. सर आपका पार्सल रेडी हो गया. थँक्यू. दादा कॅश दे ना. काय ना अशा छोट्या जागांमध्ये कार्ड्स घेते. आय ओनली कीप कार्ड्स, यू नो. कार्ड्स? हा. कुठले कार्ड्स? विजिटिंग कार्ड लोकांची. दे दे. धन्यवाद. चला निघायचं. येस चला. म्हणलं होतं ना, बघ आपलं जेवण झालं, हे बिचारे अजून जेवतायत, किती एन्जॉय करतायत. मग चला. आहू 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 सौरभ! आहू 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 आहू. बघतोय रिक्षावाला न वाट माझी बघतोय रिक्षावाला. तू कशाला आणलंस हे सगळं? अहो. सीमा आणि रंजू कुठे आहे? ते आहेत भूक आतमध्ये. लागलीये. मलाही भूक लागली. मग आज बसून काय करतायत ते? त्या जेवण करतायत. आपण जेवण करून मग ते घेऊया. वाढ लवकर घ्या. ताट घ्या, ताट घ्या, ताट घ्या. रिक्षावाला इकडे आणून काय करतोस? अरे अरे हे राधा आणि सौरभ कुठे राहिले? अरे त्यांनाच फोन लावतोय मी. मग काय झालं? लागत नाहीये फोन. हॉस्पिटलमध्ये पण ट्राय केला, तिथेही लागत नाहीये फोन. हा बघ आला. हे सावऱ्या काय रे, तुला फोन करताय, तुला फोन घेता येत नाही? तुला फोन हो ना. चिल महाराज, सांगतो ना सगळं. हा. आज ना मुद्दामूनच नाही केला फोन. म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं. ते देशील रे, पण तू होतास कुठे इतका वेळ ते आधी सांग. आज ना आम्ही एकदम जीवाची मुंबई अहमदाबाद करून टाकलं. म्हणजे ना आधी भटकलो, नंतर मुंबई अहमदाबाद रोडवर एक फॅन्टॅस्टिक ढाबा आहे, तिकडे जाऊन जेवलो गरम गरम. आहा काय सांगतोस काय? येस. काय जेवण होतं म्हणून सांगू, अफलातून. ह्या बाई बोट चाटत होत्या. कॅन यू बिलीव्ह इट? डॉक्टर मॅडम ज्या बाहेर जेवत नाहीत, नाका तोंडातून पाणी येत होतं. काय सांगते काय? ओय! चांगला आणि काय रे, हा? इकडे आमचा भुकेने जीव जातोय आणि तुम्ही धाब्यावरच्या जेवणाची कसली वर्णना करताय? बस क्या जीजू, यहीच पैचा लगे आपण गो. 1 मिनिट. हिंदीत बोलतो. ढाबे से फ्रेश माले अपन का फेवरेट. अरे जी चांग चलो आज ये ढाबे का खाना खाएंगे. ये सब अंदर लेके जाओ, ये कल खाएंगे. हलवा. क्या कल खाएंगे? कल क्या खाएंगे? काय ते हे म्हणतात हे कल खाएंगे. नाही, मी ऐकलंय सगळं. घरचं जेवण नकोसं झालंय तुम्हाला? मी काय म्हणतो सीमा वहिनी, एक दिवस धाब्यावरचा खायला काय हरकत आहे नाही का? काय हरकत आहे? सीमा, अगं पोराने इतकं प्रेमाने आणलंय, बघूया ना जरा टेस्ट याची पण. वा, एकतर हे वेळेवर येणार नाहीत, मला धड काही कळवणार नाहीत, घरचं जेवण आता वाया घालवतात आणि तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. दुपारी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या पुण्याहून खास हिला भेटायला. मी हिला सांगितलं होतं सकाळी तसं, पण आली तर नाहीच, मला काही कळवलं सुद्धा नाही.